त्यातही आपण भरपूर यश अपयश कमावलेलं असतं. नंतर आपल्या मुलांची लग्न कार्य झालेली असतात, नातू नातवंडे आपण खेळवत असतो. अशा या स्टेजमध्ये आयुष्याचा खरा अर्थ शोधण्याची वेळ आहे खरं तर आता आलेली असते. आणि ती वेळ आलेली आहे हे आपल्याला जाणवलं पाहिजे की आपण जन्माला आलो का, आपण नेमकं कोण, आपल्याला जायचं कुठे, हे आपल्या या जीवनाचं प्रयोजन काय. ह्या चिंतनासाठी हा ज्येष्ठ नागरिकांचा वयाच्या 60-70 नंतरचा जो कालखंड आहे तो खर्ची पडावा. परंतु होतं काय की आपल्याभोवती विविध अशी आकर्षणं असतात, प्रापंचिक जबाबदारी काही नसतात, काही आपण मुद्दाम लावून घेतलेल्या असतात. टीव्ही, वर्तमानपत्र आणि आताचे समाज माध्यम हा आपला भरपूर वेळ खातात, डोकं खातात आणि आपल्याला जीवनाच्या मूलभूत चिंतनापासून ते आपल्याला दूर ठेवतात, त्याच्यापासून आपल्याला परावृत्त करतात. तर हे ओळखून खरोखर अध्यात्मामध्ये याची सगळे उत्तर आहे आणि ते शोधण्याचा प्रयत्न आपण प्रत्येकाने करावा. म्हणजे आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल. आपलं जीवन हे खरं सुसंपन्न आणि एक त्याचं प्रयोजन पूर्ण केल्यासारखं आपल्याला वाटेल. याच्याबद्दल जास्त अधिक बोलणं योग्य नाही कारण वेळ नाही आहे तेवढा. परंतु मला जो मुद्दा छेडायचा होता तो मी छेडलेला आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाने चिंतन करावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे. त्याच्याशिवाय जीवनाला अर्थ नाही, त्याच्याशिवाय जीवनाला किंमत नाही आणि त्याच्याशिवाय जीवनाला कसल्याच प्रकारचं परिपूर्णत्व येईल असं मला वाटत नाही. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.